काजीनं सांगितलं जालन्यातल्या, तुम्हाला मंदिर बांधायला जितकी जागा पाहिजे तितकी घेऊन टाका, 27 एकरातली जागा किती पाहिजे ती. तर त्या जसवंतदास नावाच्या साधूनं काठीनं रिंग अशी काठीचं रेग मारली, आतमध्ये जितकी जागा होती तितकी घेऊन टाकली. आजची जागेची किंमत आहे 350 कोटी. आता जालन्यात जा. या कलियुगात सर्वात मोठा थोर कोण असेल तर साधू आहे, लक्षात घ्या. साधू इतकी श्रीमंती जगात कुठली मोठी नाही. आपल्याकडे एक संन्यासी आले मराठवाड्यात. तर मराठवाड्यामध्ये जालना नावाच्या शहरात एक संन्यासी आले. त्या संन्याशाचं नाव होतं जसवंतदास. स्वातंत्र्यापूर्वी बरं का, त्यावेळेला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य नव्हतं. स्वातंत्र्यापूर्वी जालना नावाच्या शहरामध्ये एक जसवंतदास नावाचे संन्यासी आले आणि भगव्या रंगाचं उदासीन आखाड्याचे संन्यासी होते. संन्याशाचे आखाडे 10 सांगितले, त्याच्यापैकी उदासीन आखाड्याची संत. पुन्हा एकदा सांगतोय, महाराजाच्या पाया पडत असताना अभंग जास्त पाठ नसले तरी नसू द्या, श्लोक वया पाठ नसल्या तरी चलू द्या, नसू द्या, पण ज्या महाराजाचं आचरण शुद्ध आहे त्याच्या पाया पडत जा, तुमचा उद्धार होईल. हो. एक जण म्हणला आमच्या महाराजाला अभ्यास लय मोठा आहे म्हणून. अरे सोडून दे सोंबळ्या, अभ्यासामुळं कोणी पाया पडत नाही. अभ्यासामुळं पाया पडत असले तर आपल्याला विमान तयार करता येतं का? नाही. आपल्याकडे आचरणाला किंमत आहे, आपल्याकडे चांगलं वागण्याला किंमत आहे. हे पंडितराव मला आता दिसले. यांना अभंग पाठ आहेत का नाही मला माहीत नाही बरं तात्या. यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे का मला माहीत नाही, पण दर महिन्याला पंढरपूरला मथारा असते म्हणून मला दिसलं की मी त्यांना पाया पडतो. आणि शिलूत आल्याच्या नंतर मी आहेर केल्याशिवाय कधीच जाऊ दिलं नाही. मी त्यांना बघितलं की मला असं वाटतं आपल्याकडे एक वारकरी आला. काय करायचं तुम्हाला त्याच्या अभ्यासाहून, काय करायचं तुम्हाला त्याच्या विद्वत्तेहून, पण चांगलं वागणाऱ्या माणसाचं दर्शन घेत जा, देव तुमचं चांगलं करेल. विठाला विठाला आणि मग हे हावपो असलेले गाड्या घोड्यावाले लय मी करणारे, हालेवानी तुमणारे, यायला मी वाईट म्हणत नाही पण इथून मानित नाही. मला ते पंढरपुरातला मालक म्हणत बी नाही मानायचं. महाराज कसे अशा महाराजांच्या पाया पडणार अर्थ नाही, तुमचं कल्याण होणार नाही, कल्याण होणार नाही. चांगला शोधा, पाणी पिना छान के गुरु करना पछान के. हो, साधू चांगलं करा, नाही तर पिढ्या मातीत जात असतात. योग असा आला, संन्यासी आले स्वातंत्र्यापूर्वी. खरखर मामा संन्यासी आले आणि संन्यासी ज्या झाडाखाली बसले, वेगाच सांगतो 5-7 मिनिटात. आता तुम्ही काय खाल्लं नसेल, सांगितलं होतं यायला तसंच या. तू तिकडून तसाच आला असतील. तुला तिथं नव्हतं का, नुसतं पाकिटच होतं का तिथं? हो. करतील पोरं आपल्याला काहीतरी. तर मग ते झाडाखाली बसले. ती जागा होती एका मुसलमानाची. तो काजी होता, श्रीमंत. स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधी श्रीमंत भाऊ मुसलमान, अब्जाधीत जालन्यातलं. आणि जालना पहिलीच पैशाची मार्केट होती. जालना सोन्याचा पाळणा म्हणायची. उदासीन आखाड्याचे संत जसवंतदासची नाव. झाडाखाली बसले त्या जागेचा मालक काठी तिकीट आप कहाँ के, मुझे पता नाही. संन्यासी काय म्हणतात, मुझे पता नाही. तर काजीने विचारलं, असं कसं बावलट संन्यासी बाबा, मुझे पता नाही. मला संन्यासीची भाषा काजीला काय कळलं, असं का बोलता? त्या संन्याशानं सांगितलं, मुझे पता नाही इसके वास्ते बोल रहा हूं, ईश्वरची माझे घर. मी ज्या गावात जाईल ते गाव माझं घर आहे, त्याच्याकरता फलाण्या गावाला मी घर म्हणतच नाही. त्यावेळेला काजीच्या लक्षात आलं, महात्मा अलगी तरीके का आहे, कोई तो महात्मा आहे. मला तो काजी हुशार होता, हुशार काजी होता. तो काही येडपट मुसलमान नव्हता, हुशार मुसलमान होता. आणि त्या मुसलमानानं सेवकाला सांगितलं, ए पाणी ला. आता ती इतकं पैशावालं मुसलमान होतं की त्याच्याकडं पाणी प्यायला सोन्याच्या झाऱ्या होत्या. सोन्याच्या झारीत पाणी आणलं आणि संन्याशाच्या पुढे झारी टेकली. पण संन्याशी इतकी बहादर, त्यांनी सांगितलं मी सोन्याच्या पात्रात पाणी पित नाही. गजूभाऊ त्या संन्याशाने सांगितलं मी सोन्याच्या पात्रात पाणी पित नाही. आणि ते म्हणजे सोन्याच्या पात्रातलं पाणी का पित नाहीत? माझी वाणी इतकी पवित्र आहे, भजन करू करू माझं शरीरच सोनं झालंय, त्याच्याकरता मी बाकीच्या सोन्याला सोने रुपे आम्हा समान सोने रुपये सोने रुपया महामृत्तिके समान माणिक पाषाण. महाराज अवस्थेच्या पलीकडे गेलेली लोक आहेत. आपण अवस्थेच्या अलीकडेच बांधाच्या अलीकडे पोहायला लागलो. याच्याकरता आपण महत्व देतो आणि आपण त्या अवस्थेचा विचार करायचाच कशाला? कसं शक्य? महाराज जो आंबा वानराला तोडता येत नाही, जो आंबा खुडीत येत नाही, ते आंबा तोडायला गेल्यावर तंगड राहीन का आपलं? त्याला गळफांदी बनतेत का नाही?
गळफांदी. गळफांदीची आंबे वाननेर पण घेत नाही. त्याला माहिती निष्ठल फांदी मोडली की आपण मेलोत. खुडीत पण येत नाही. आणि त्या आंबा एक आडमुठ म्हणला मला तोडायचा, पडा मुंडक्या. आपण त्या टोकाचे नाहीत ना राम महाराज. आपण साधी माणसं आहेत. आपण चमचा भरका होत नाही, चिखलानं भरलेली माणसं आहेत बोरगावकर. आपण फार शुद्धपणाचा आव्हान आणायचं नाही. आपण साधी माणसं आहेत, मळकट माणसं आहेत. आपण फार काही झालं तर मालकाची चाकर म्हणून जगा. आपण फार मोठी माणसं नाही. योग असा आला म्हणजे माझं शरीर सोनं आहे. जीवनभर या वालीनं भगवंताचं भजन केलं, याच्याकरता मी सोनं आहे. पण त्या मुसलमानानं सांगितलं आमच्या जाग्यात आलात, निदान घोडभर पाणी तरी प्या. झारीवर नुसता हात टेकला. गंगेचे मुनेचे गोदावरी नर्मदा कावेरी, सगळ्या गंगेचं नाव घेतलं. महाराज मुसलमानाच्या घरचं पाणी असलं तरी पण त्याचं तीर्थात रूपांतर झालं. साधूच्या वाणीची ताकद आहे. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. काय शक्ती आहे त्या लोकांची, अधिकार शक्ती आहे. आणि मग ते मुसलमान गारातली गालात हसला, वाईट नव्हता. म्हणे हिंदू लोकांचं कसं आहे बाबा, आता मुसलमानाच्या घरचं पाणी गंगेचं नाव घेतल्यावर गंगा कशी येईल. तर आपल्या मंत्रात ताकद असते. देवबाप्पा अभिषेकाचे मंत्र म्हणताना आपण म्हणतो गंगेचे मुनेचे गोदावरी किंवा आपांपती निरा आव्हानांचे प्रियतान्न मम गंगा पवित्र जलम आव्हानांचे प्रियतान्न मम. हे कवा ढालेगावला गेले पाणी घालायला आणि हे कवा गेले मुंबईला समुद्राचं पाणी आणायला. पण ब्राह्मणाच्याच तोंडातल्या शब्दात ताकद असते. एक दुसरा एक शब्द असतो माऊली. हिरण्य मुद्राम समर्पयामी हेम पुष्पम समर्पयामी. हेम म्हणजे सोनं कृष्णा, हेम म्हणजे सोनं. आणि सोन्याचं फुल कधी देव बाप्पा तुमच्या पाहण्यात अभिषेकाला वाहिलं का कोणी. हिरण्य मुद्रा म्हणतो का नाही आपण, हिरण्य मुद्रा म्हणतो का नाही. मग हिऱ्याच्या मुद्रा कोणी वाहिल्यात का. पण त्या ताकद असते वेदमंत्रामध्ये. हे म्हटल्याबरोबर ते आपण मग त्या प्राप्त होत असते. ही भारतीय संस्कृतीच्या मंत्रात ताकद आहे, मंत्रात ताकद आहे. आपल्या मंत्रात ताकद सामान्य नाही. चांगलं बोललं की चांगली ताकद आहे, आणि चुकीचं बोलल्यावर मंत्र चळे थोडा, मंत्र चले थोडा, मंत्र चले थोडा. तरी धरती होय वेला, तरी धरती होय, तरी धरती होय वेला, तरी धरती होय वेला, तरी धरती होय वेला, तरी धरती होय वेला. मंत्र चळे थोडा परिधर. तुम्हाला एक शतचंडीचा एक भाग होता. एक शतचंडी चालू होती जगदंबेची. मम भार्या रक्षन्ति उदातो भय व्याप्ते जनो जज्ञिरे भयस्थितानां भया सर्वस्थितानां मस्तिष्क रेषा बवस्थिता यावत् प्रपंच सर्व सौख्य सौख्य आराध्यस्तु भयस्थिता पूर्ण मिद्या मिद्यानां मिद्य स्वाकारं पवित्राः यज्जायतो गंगोदकाः पुत्र पौत्रास्ततेव चः ससृदानां धनद्रव्य आपांपति आराध्य सर्वायति लक्ष्मी सर्वान् चिरकाल संरक्षणा सर्वाविधी भयस्तापा श्रीवां महाजगदंबा महाकाली महासरस्वती असं आपण म्हणतो. मम भार्या रक्षन्ति, पण गडबडीत मम भार्या भक्षन्ति. उजळ्यालाच बायको मेली, उजळ्यालाच बायको मेली. कपडा आणायला पंढरपूरला याला जावं लागलं शेलूला. कारण मंत्रात इतकी मोठी ताकद आहे. मम भार्या रक्षन्ति, आजारी दुरुस्त, आणि मम भार्या भक्षन्ति, उजळ्याला मेली. इतकी आपल्या मंत्रात ताकद आहे. एवढी मोठी शक्ती आहे आपल्या मंत्रामध्ये. म्हणून मला वाटतं सगळ्यात सोपा मंत्र सांगितलं रामकृष्ण हरीचा. कालिदासाची परिस्थिती झाली बरं बिकट. कालिदासाला कुष्ठ झालता, म्हणून काही काही मंत्र इतके प्रभावशाली आहेत. हे काही काही आपल्या येडगळ लोकांना नुसतं माईकवर बॉम्ब लायचं आणि दाखवायचं भूषण लय लागले. धर्माचा मी लय मोठा प्रचारक आहे. अरे सोमळ्या, तू सकाळी पाणी नेत नाही, तुला काय धर्म जोपासायची ताकद आहे. तुला काय आकलीचा कांदा आहे का. गायत्री मंत्र मोबाईलवर ठेवायचा नाही, आणि मोबाईलवर ठेवला तर ऐकायचा नाही. कारण तुम्ही जर लघवीला गेले, बाजूला उभे राहिले, तितक्यात जर तुमच्या मित्राचा फोन आला तर गायत्री मंत्राची बेल तुमच्या कानावर पडली, पण तुम्ही लघुशंका करता. निषेध सांगितला. तुम्ही जर बाथरूमला गेले आणि बाथरूममध्ये तुमच्या खिशात मोबाईल आहे, त्यावेळेला गायत्री मंत्राचा जप ऐकला तर तुमच्यासाठी घातक आहे. म्हणून काही काही मंत्र इतके प्रभावशाली आहेत, ते घाणेरड्या ठिकाणी ऐकायचे नाही. पण रामकृष्ण नाम कधी म्हणा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे. रामकृष्ण नाम सोपं सांगितलं. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हे फार मोठं सांगितलं. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. ताकद सांगितली. आपल्याला बाकीचे मंत्र आहेत ना, हे शुद्ध तिथेच जपायचे. माझ्या माईनं सगळ्यात मोठी माळ घेतली की तुम्ही रामकृष्ण हरीची माळ तुळशीपाशी म्हणा, तुम्हाला भगवान शिवशंकर आणि पंढरपुरातले मालक तुमच्यावर कृपा करतील. पण तुम्हाला असा नाद लागला काही करायचं. आमच्या दारात एक गाडी आली, त्या गाडीमध्ये 9 पायाची गाय होती. त्या गाईला 9 पाय, ढोपराला आलेली पाय, त्या पायाने ती चलत नव्हती.
पण हळदी कुखाने मरजू भिजून टाकले ते पाय. आणि ते माणूस उतरला आणि ते पाहिलं. मी कुठंतरी रेल्वेने गेलतो कीर्तनाला आणि गाडी दिसली. त्याला वाटलं ही जरा गाडी दिसली खपक्या माणसाचं घर दिसते, पण त्याला कुठं माहिती स्टँडर्ड भिकाऱ्याचं आहे म्हणून. अरे गाड्या शक्यतो मोठ्या लोकांकडे असतात, पण आता मी भिकारी आहे, फक्त स्टँडर्ड इतकंच फरक आहे. हो, भिकार चूक भिकारी नाही, जरा स्टँडर्ड भिकारी आहे. आणि मग ते लगेच म्हणलं, बाई काय आपलं नशीब चांगलं आहे, काय आपला स्वभाव आहे बाई, काय बाई तुमचं सांगावं, इतकं तुमचं देवानं चांगलं केलं पण लोकायला तुमचं खपत नाही बाई. लगेच बाई पाकुळली. असं बोललं की बा लगेच हो महाराज, हो महाराज. बाई ऐका, हे मणी घ्या, ह्या मण्याची पूजा केली, आंघोळ करून वल्या कपड्यानं तुम्ही दोघं नवरा बायको पाया पडे जा. पाया पडे की तुमची इथं पैशाची कमीच नाही ना. आता कोणती कमी हो ना? तुम्हाला दिवसा येत असतील, मला रातच्या येते. होय रे गजू दादा, आता मला तुम्ही सकाळी देणार आहेत का दक्षिणा? का म्हणता आमचा सप्ताह झाल्यावर पाठवून देऊ, आहे का नाही? आता आहे का नाही होय राजभाऊ काका, हातात आहे का नाही? म्हणजे किती मोठी शेती आहे पान. आणि पण ते आमच्या घरच्यांनी घेतला मणी घेतला. ते काय बापा, मग ते लगेच मणी घेऊन बाथरूममध्ये आंघोळ करणं. आपल्या बायाला ऐकत्यात बापा, त्या नवऱ्याचं ऐकायचं नाही पण महाराजाचं भंगीर यायचं लय ऐकत्यात. हो हो, एखाद्या महाराजानं सांगून नवऱ्याला रोगर पाद म्हणून. हो ना, असा भेटून बापा काय सांगता, या काय ऐकत यायला त्याचा मिळच नाही. लगे ओल्या कपड्यानं ते तांदळाची वाटी, त्याच्यात बेल ठुला, बेला मणी ठुला. आणि मी नेमकं श्राद्धाचं कीर्तन करून आलो. म्हणलं कुठं गेलतात? म्हणलं कीर्तनाला. कशाचं कीर्तन होतं? म्हणलं कधीची चरित नाही, आज कशी बाबा? म्हणलं श्राद्धाचं, आंघोळ करा. म्हणलं येडपटे का काय, मी कीर्तन करून आलो. ते काही करा, तुम्हाला लय लोक खेटलेत. म्हणलं मला खेटायला आले काय, खाटकं थोडी चालते. पण ते कीर्तन ऐकायला आलते ना माणसं. आणि खाटी का आला असेल तर कीर्तनात आला असेल. ते काय बकरी घेऊन थोडा चालता कापायला? नाही, मी सांगते ना, फुरसनाच्या विरोधात जायचं नाही. शेतकरी येत ना तुम्ही, किती 5ची 7ची 20ची मोटर लावा, पण दांडात फुरसन पडलं की ऊस कोरडान वडेच फुल झाले. कारण इतकं फुरसन बोरगावकर दांड फोडीत असते. तसं कोण्या गोष्टीच्या विरोधात जायचं नाही. मी बायकोला फुरसन म्हणतो असं नाही, असं म्हणतात तर भाकरी बंद होत्या. येडेवाणी करू नका. ते एखाद्याचं धकत, ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर. सध्या मग धकत काही बोलले, तुम्ही नका येडेवाणी करू. तुम्ही आपला आकारात होय ग मग असं बोलत. ते आता सध्या धकतंय आमचं. चला नंतर काही होईल, मग मला कोपऱ्यात का टाकीनेत. पण मी तितकं पागल नाही, तितकं पाप नाही. मी देवाला सांगणारे, मग हातपाय चलतेत, मला तांब्या बाथरूमला नेता येतो तेव्हा मला घेऊन जाय. विठाला विठाला मी काम काय, देवघरात एक मणी ठेवलाय, पाया पडा. सरस्वतीचा फोटो असतो माझ्या तिथं. म्हणलं दर्शन घेतलं. मग मी नंतर अंग कोरडं वगैरे केलं, कपडे बदललेत. म्हणलं मणी कशाचा आहे? बाई आता तुम्ही काय करत जा, कुठून कीर्तनानं आलं की ओल्या कपड्यानं दर्शन घेत जा. म्हणलं काय होतंय? हे मनी पैसे देतोय. म्हणलं तुला द्याला कोणी? बाई ते काही विचारू नका, तुम्ही असंच येडेवाणी विचारितात. मोकड्या पाया पडा जा, हे मनी पैसे देतोय. म्हणलं द्याला कोणी? तुम्हाला पहिल्यापासून कळतच नाही. म्हणलं बापरे, मला कळतच नाही. हो, गळ्यात शपथ, मला असं माझी बायको कधीच बोलत नाही. तुम्हाला राग येईन, तिचं नाव घेतलं मी तुमचं सांगायला. तुम्ही नवऱ्याला असं बोलत जाऊ नका. माझी नाही बोलत. मग तशी बोलल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. चला पेस्ट ऐकायला. हो नाही, अद्याप नाही, बिलकुल नाही. जाऊ द्या. बरं मी म्हणलं ठीक आहे, मग तुला मनी द्यायला पैसे देणार आणि तो त्याला काय दिलं? बाई आपले गहू तिकडे घरी येतं, ज्वारी तिकडं ठुली, तुरी तिकडं छातान, सोयाबीन इथं पडेली होती. मी त्याला 20 किलो सोयाबीन दिली. मी आणलं गोळ्या संपल्या आणि करी जाऊ नको ना. पैसे देणारा मनी त्यानं तुला दिलाय आणि त्यानं सोयाबीन कशाला घेतली? त्याच्या गोळ्या संपल्यात का? त्यानं पैशाचं मनी त्यात जो काऊन नाही तुला? असं आपल्या इथं तात्या झालंच नाही. यायचे इथं होतंय म्हणून सांगायलो. इठाला आता दिवसात 2-2 नारळ आणणारा मनी भेटलाय, ती दुसऱ्या मण्याच्या कशाला आधी लागन? घेणं देणंच आगावच काम आहे ना आता. हे का लहान मनी होय? हो, चांगल्याच संध्याकाळी 11:30 रगत काढी तू. इतका 72 वाघासारखा मनी आहे. बाकीचे मनी कशाला गळ्यात घाली नाही. इठाला विठाला सोन्याची झारी आणली, इथपर्यंत आलतो ना. नाही, सोने का बर्तन से पानी नहीं पीता बोले. मेरा देह ही सोना है,
पण त्या मुसलमानानं सांगितलं मी प्रेमानं तुम्हाला पाणी आणलं, याच्यातलं 2 घोट प्या. सर्व गंगेची नावं घेतले. आपल्या मंत्रात ताकद आहे, तीर्थात ताकद आहे, आपल्या शब्दात ताकद आहे, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये ताकद आहे. सर्व गंगेची नावं घेतल्याबरोबर तीर्थ झालं. पण भानगड अशी होती, आता सोन्याच्या पात्रातलं प्याचं नाही. सनातन साधूनं जसवंतदासजीनं सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर ती झारी खापराची झाली. झारी खापराची झाल्याबरोबर स्वातंत्र्यापूर्वी अब्जातला मुसलमान काय म्हणतो, इन्शाल्लाह ला इलाही ला इल्ला रहमिल्ला बिस्मिल्ला, हे परवरदिगार हे खुदा क्या रहमत है तेरी क्या बंदा है. सोन्याच्या पात्राला हात लावल्याच्या नंतर पात्र मातीचं करतो, त्यार्थी या साधूचं शरीर किती पवित्र आहे. महाराज, या देशातल्या साधू करता या देशातला मुसलमान गुडघे टेकून मुजरा करतोय, गुडघे टेकून मुजरा करतोय. तितकी आपल्या साधूतली ताकद आहे. आपल्या साधूचा कधी अपमान करायचा नाही, आपल्या मारुतीरायाचा कधी अपमान करायचा नाही, कधी ज्ञानोराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबाच्या विरोधात बोलायचं नाही. एवढा मोठा पुरुषार्थ आहे आपल्या साधूचा. हा, एखाद्या वेळेस एखाद्या देवाच्या पाया पडला नाही तर चालेल, पण साधूचा कधीच अपमान करायचा नाही. एवढी मोठी शक्ती साधूची ताकद. महाराज, हा देश वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे. मी एकदा त्यांचं कीर्तन ऐकलं, तसे 5-7 कीर्तन ऐकायला भेटले मला बाबांचे. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, परिसरातले लोक 2 टायमाच्या भाकरी गजूदेवा जर सुखानं खात असतील तर त्याचं एकमेव कारण आहे, त्या भागात एक सती आहे आणि एक संत आहे. एक सती आहे आणि एक संत आहे. सती म्हणजे पतिव्रता आणि संत म्हणजे साधू. ते म्हणायचे, ज्या भागात पतिव्रता नवऱ्याची सेवा करणारी बाई आहे आणि साधू आहे, त्या भागातली माणसं कळण्या आंबाड्या का खाईनं पण पोट भरून खाऊन संध्याकाळच्याला झोपतात. ही सतीची आणि संताची ताकद आहे. आणि आपला तो मराठवाडा संतांची भूमी आहे महाराज. आपल्या मराठवाड्यात किती मोठ्या साधूंची ताकद आहे, काय मोठी पुरुषार्थ आहे महाराज. गुरुवरे रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे प्रतिज्ञानोबाराय होते महाराज. राजेश्वर शास्त्री बुटासगट नमस्कार करत होते. काय पुरुषार्थ असेल गुरुजींचा. गुरुजींचे आजोबा होते रानोबा नावाचे, गुरुजींचे आजोबा होते रानोबा नावाचे वारकरी, गुरुजींचे आजोबा. त्यांचे पंढरपूरच्या वाऱ्या करू करू पाय वाकले होते, त्यांच्या पायाला जखमा झालत्या. पंढरपुरातल्या मालकानं माणसाचं रूप घेऊन रानोबा महाराजाच्या पायाला मलम लावला. हा पुरुषार्थ होता रानोबा महाराजांचा. आणि त्या कुळात रंगनाथ गुरुजी जन्माला आले. काय किती प्रभावशाली राज्यातली माणसं आहेत आपण आपला मराठवाडा, त्यातली त्यात परभणी जिल्हा म्हणजे ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र होतं. दैठणा आहे ना, दैठणा, हे दैठणा ठाकूर घराणा ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र होतं. संशोधन केंद्र. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या साधूच्या पत्न्या मेल्यावर माडाव टेकल्यावर नवऱ्याला मागं पाहत होत्या. ठाकूरबाच्या पत्नी जात राहिल्या. चौघाच्या खांद्यावर प्रेत होतं, चौघाच्या खांद्यावर प्रेत होतं. त्यांचं नाव गिरिजाबाई होतं, गिरिजाबाई होतं, गिरिजामाय होतं. त्या चौघाच्या खांद्यावर. आणि मशानभूमीकडे प्रेत चालतं, गंगेमध्ये प्रेत जाळायचं. सगळी इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे सगळे वारकरी आले. आणि 3 देव माणसाच्या रूपात होते मातीला, ब्रह्म विष्णू आणि महेश. गिरिजामाईच्या मातीला 3 देव माणसाच्या रूपात होते. आणि 3 देव पाहिले. आता असं प्रेत पडलेलं होतं माडावर, त्याला 3 देव दिसत होते. पण त्यांच्या लक्षात आलं आपले मालक आहेत का, म्हणून मेलेल्या स्त्रीनं डोकं उचलून मागं पाहिलं तर मालक म्हणले, गिरिजा पड पड पड, सोंग दाखवू नको, मी संगच येतो. या महाराज, या परभणी जिल्ह्यातल्या साधूची पत्नी मृत्यू पावल्यावर सुद्धा मालकाला बघती, इतके मोठी या मातीतली ताकद आहे. संशोधन केंद्र आहे आपला परभणी जिल्हा. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या बायकांनी भंगाऱ्या महाराजाच्या नादी लागत जाऊ नका. विठाला विठाला. आणि मग योग असा आला, ते झारीचं खापर झालं. आणि मग त्यांनी सांगितलं, पाणी पिलं, आता जेवायला आणा. मग सेवकाला साहेब पुस्तक कुछ खाणे के वास्ते ला. ते घरी गेलं, टिफिन भरून आणला, डबा भरून आणला. आता त्या काजीच्या बायकोनं डबा दिला, तिला माहित नव्हतं महाराजाला खायचं आहे. तिच्या इथं जे तयार झालं ते दिलं. तिच्या इथं तयार झालं तर तिनं डब्यात भरलं दिलं. आणि डब्यात भरल्याबरोबर दिलं. ते नौकर डबा घेऊन चालला होता. डबा घेऊन आल्याबरोबर त्यानं झारीकडे पाहिलं तर येतो मिट्टी की हो गई, येतो सुरई मिट्टी की हो गई. मग त्यानं महाराजाच्या पुढे सोपान डबा टेकलाच नाही. हा, त्यानं मालकाच्या जवळ टेकला. मालक म्हणले, ये पे रख, मैं नहीं रखता बोले. ये महात्मा जी के सामने रख, मैं नहीं रखता बोले. हा, मेरे को ते जमतच नाही. मैं हिंदीचा आशेन करता काय त्याला. हा, कुछ भी बोलो, कुछ भी करने को बोलो, पण ये मैं नहीं करीत, ये मैं नहीं करीत. म्हणले मी तिथे ठोतत नाही. क्यों नहीं करता बोले. ये महाराज ने सोने की बर्तन की मिट्टी बना दी, मैंने डब्बा खोलने के बाद गोश्त दिखने के बाद महाराज मेरा बुक्का कर देंगे. आपण नाही. मालक म्हणला, रख दे.
नोकरी मातीत गेली तरी हरकत नाही, कोणाचे भांडे घासून खाईन, पण मी काय महाराजाच्या पुढे हेटापाटी करीन. इसमें क्या है मुझे पता नाही. नौकरांनी दिले आपल्या हातवरी करून, मला काय करायचं, मालक जाणे टप्पा जाणे. आपण कुठं म्हणा आपण नौकरण पुढे बसावं म्हणले, हातपाय तोडून घेऊन ये. महाराज काय साधा महाराज आहे का? सोन्याची माती करतो ती आरती महाबुक्का करायला किती टाइम लागेल, नाही रक्ता बोले. आता त्या काजीच्या लक्षात आलं, सोन्याची माती करण्याची ताकद ज्याच्यात आहे तो मासाचं भाकरी करायला काय हरकत आहे, मासाचा भात करायला काय हरकत आहे. मग काजीने निर्भयपणाने विचार केला, आपण काही पापानं माफ केलं नाही. घरी डब्बा सांगितला, तिने भरून दिलाय. आणि काजीने सांगितलं, महाराज माझ्या घरून जे दिले ते असेल ते प्रसाद म्हणून खा. महाराजांनी सांगितलं, आप खोल दो. म्हणजे आप खोल दो, नाही म्हणजे आप खोल दो. मग काजीने वरचा कपडा काढा आणि ते झाकण काढल्याबरोबर त्याच्यात मांस नव्हतं सज्जनानो. ज्या ऋतूमध्ये झाडाला फुलं येतात त्या झाडाच्या 4 जातीची फुलं त्याच्यात सापडली. ऐका पुढचा पुरुषार्थ. तर त्या काजीनं मासाचे फुलं झालेले पाहिल्याच्यानंतर दोन्ही गुडघे खाली टेकले, दोन्ही गुडघे खाली टेकले आणि तासभर जसवंतदासजीच्या पुढे वंजळ केली. मला माफ करा, आमच्यावर कृपा करा. काय साधूची ताकद आहे आपल्या. ऐका पुढचं. पण महाराजानं सांगितलं, सरकार तुम्ही हे मला फुलं दिलेत, पण यही तो मंदिर नाही, यही तो भगवान की मूर्ती नाही, हे फुलकीच काम के. त्याला त्या काजीनं सांगितलं जालन्यातल्या, तुम्हाला मंदिर बांधायला जितकी जागा पाहिजे तितकी घेऊन टाका, 27 एकरातली जागा किती पाहिजे ती. तर त्या जसवंतदास नावाच्या साधूनं काठीनं रिंग अशी काठीचं रेग मारली, आतमध्ये जितकी जागा होती तितकी घेऊन टाकली. आजची जागेची किंमत आहे 350 कोटी. आता जालन्यात जा, मग खोटं वाटत असेल तर तिकिटाचे पैसे देतो, रोजदारी बुडाली तर रोजदारीचे देतो, खोटं असलं तर. तिथं राम मंदिर आहे, तिथं कृष्णाचं मंदिर आहे आणि गुरु गोविंद सिंगांच्या ग्रंथ साहेबाचं मंदिर आहे. तिथं दिवसाकाठी 8 तास ग्रंथ वाचले जातात. 8 तास. त्या गादीचे मालक जसवंतदास, त्यांच्यानंतर जमनादासजीच्या नंतर श्री गुरु जीवनदासजी. इथं चुडावा नावाचा आश्रम आहे, तोच आश्रम जालन्याचा, तिथंच मालक. पुन्हा संभाजीनगरला एक आश्रम आहे, आता त्या आश्रमावर संगमदास आणि पुढच्या आश्रमावर पुरणदास. आपण पाहिलं ना बाळू, त्या प्रत्येक साधूच्या जटा 18 फुट्यात. आपली 2 दिवस दाढी वाड्या बायकुल म्हणतात, कसं काय नाही झालं, कसं खरखरत दिसायला काय बो काटे आले का तुझ्या तोंडाला. आपण तितकं सहन करीत नाही, तितकं 18 फूट जटेचं वजन सहन करणं साधी ताकद आहे. महाराज पुरुषार्थी साधू आहेत ते. त्यांनी कामाला जीवनदासजीचा चेहरा पाहायला गुरुवर्य श्री गुरु जीवनदास आणि तिकडे हिंगोलीकडं श्री गुरु आत्मानंद बाबा गिरी बाबा, या 2 लोकांचे चेहरे पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हे नेमकेच जन्माला आलेले लेकरं आहेत, हे नेमके नुकतेच जन्माला आलेले लेकरं. इतकं त्यांच्या भक्तीचं तेच त्यांच्या चेहऱ्यावर. आणि वय त्यांचे 70, 75 वर्ष पुढे गेलेलं आहे. इतकं तेज श्रीगुरु जीवनदासजीचा चेहरा पहा, तुमच्या लक्षात येईल. कधी मोबाईलवर बघा, कळल तुम्हाला काय. आत्मानंद गिरीबाबांचा चेहरा पहा. हो, सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथं. इतका मोठा पुरुषार्थ. आता सध्या ते गादीवर येतं. कल्पना करा. दृष्टांत मला एकच म्हणायचे, तुमच्या हिंदूची माणसं आपल्या धर्ममंदिरासाठी जागा देत असतील, काही नवल नाही, आपल्याला देतच असतील. खरे गजू भाऊ, आपल्याला देतच असतील. पण आपल्या धर्मातल्या साधूचा पुरुषार्थ पाहून या मराठवाड्यातला मुसलमान जर साधू पुढे वाकून धर्म मंदिरासाठी जागा देत असेल, तर ते आपले साधू किती मोठे आहेत. कल्पना करा, किती कल्पना करा. रात्री मी देवाचं दारफळ म्हणते, देवाचं दारफळ. रात्री धाराशिवपाशी देवाच्या दारफळला होतो. त्या दारफळला देवाचं दारफळ का म्हणतात? कारण त्या दारफळमध्ये परमार्थाची परंपरा श्री गुरु वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकरांची आहे, वैकुंठवासी श्री गुरु भगवान भाऊंची आहे. आणि तिथं एक कोकणे बाबा म्हणून होते. रामकृष्ण येडशीकर भाऊंच्या परंपरेमध्ये श्री गुरु कोकणे महाराजांच्या चाली असायच्या आणि श्री गुरु कोकणे महाराजांची समाधी तिथे आहे. तिथं समाधी कोकणे महाराजांची. रामकृष्ण भाऊ येडशीकर म्हणजे सामान्य नाही. रामकृष्ण भाऊंचं नाव त्यांच्या आईने रामकृष्ण ठेवलं. पण रामकृष्ण भाऊ ज्या वेळेला त्यांची इहलोकातली यात्रा संपली, ते पांडुरंगाच्या चरणावर लीन झाले. बोरगावकर ते लीन झाले त्यावेळेला भाऊंचं पार्थिव चंदनाच्या लाकडात टाकलं. भाऊ पार्थिव चंदनाच्या लाकडात टाकलं आणि दुसऱ्या दिवशी राख सावडायला माणसं गेले का, त्यावेळेला रामकृष्ण भाऊंची कवटी सापडली. तर रामकृष्ण भाऊच्या कवटीवर रामकृष्ण नाव लिहिलेलं होतं. ती आपल्या वारकऱ्यांची ताकद आहे, ती आपल्या संतांची ताकद आहे. इतका मराठवाडा, इतका महाराष्ट्र आपला श्रेष्ठ आहे. महाराज रात्री त्या दारफळला 9 यजमान होते. 9 त्याच्यापैकी एक यजमान शेख होता, मुसलमान यजमान होता, मुसलमान. महाराज सात्विकतेनं वागा, सधर्माने वागा, साम्यतेनं वागा, गुण्यागोविंदानं वागा, जग आपलं मित्र होईल, जग आपलं मित्र होईल. तुम्ही जितके लोकांचे वरखंडे काढताल तितके लोक आपले शत्रू बनत राहतील. संसारात वागत असताना सुनेनं सासूला गोड बोला,
सासूनं सुद्धा सुनेला लेख म्हणून बोला ना. काय होतंय? हा, तुमची इथं मनानं आली का? तुम्हाला पोरग झाल्यामुळं ती आली ना. तुम्ही नसतं पोरग हो दिलं तर तुमची इथं सून कशाला आली असती ती? हा, तुमचं अंगण झाडायला का? म्हणून कधी कधी विचार करत जाणं, म्या चूक केल्यामुळंच आपल्या इथं सून आली. तुम्हाला सून चांगली आवडती, सुनाच्या लग्नात मस्त आहेर आवडतू, सगळं आवडतून मग इथं आल्यावर पुन्हा म्हणतात माय थत्तर तंडीचे उठाडावानीच चलती. असं कशाला बोलता तुम्ही? असं येड्यावानी कसं काय बोलता? नका बोला जाऊ. आणि सुनायला सुद्धा मला सांगा, त्या सासूनं तुम्हाला मालक दिलाय, कधी कधी सासूचा आदर करी जाणं. हा, तुम्ही जर तुमच्या सासूचा आदर केला तर तुमच्या माईचा तुमची भावजई आदर करीन. तुम्ही जर सासूचा आदर नाही केला तर तुमची भावजई तुमच्या माईला जिथं फुकीन. इतकं तर कळतं ना तुम्हाला. हा, तुम्हाला तुमची माय आवडती तशी नवऱ्याची माय सुद्धा आवडावं का नाही? दोघींनी एकमेकीच्या चुका करत जाऊ नका. एकमेकाला चांगलं बोलणं संसारात, याच्यासारखं कीर्तन दुसरं कुठलं नाही. मला माफ करा. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. तुमचा कोणता ग्रुप रे? जय भद्रा ग्रुपच्या सर्व तरुणांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. असंच धर्म कार्याचं करण्याचं काम तुम्ही अंतःकरणात ठेवा. आपला धर्म सांभाळण्याचं काम करा ही तुम्हाला विनंती करतो. जय भद्रा ग्रुपला पुनश्च धन्यवाद. गजूभाऊ, तुम्ही तुमच्या सगळ्या मित्र कंपनीला पुनश्च धन्यवाद देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माऊली, तुम्हा सर्व गुणीजनांना प्रणाम करतो. साऊंडवाले तुला सुद्धा धन्यवाद देतो. पंचकृषीतून आलेल्या सर्व श्रोत्यांना पुनश्च प्रणाम करतो. माझ्या माईंनो, तुम्हाला मकर संक्रांतीच्या गोडगोड, कारण यावर्षी संक्रांत पौष महिन्याच्या शेवटी आली, त्याच्यामुळे अजूनही वाण देण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तुम्हाला पुन्हा तिळाचा आणि गुळाचा गोडवा तुमच्या जीवनात राहो. तुमचं सौभाग्य कायम टिको आणि गोड अशा प्रकारचा तुमच्या प्रपंचातल्या तिळागुळासारखा गोडवा तुमच्या संसारात राहो, ही अशी मारुतीरायाच्या चरणी मागणी करतो. माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा त्यांचा महिमा वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावरती देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, मी काय वर्णन करू संतांचा महिमा. निळोबारायांचा अधिकार किती मोठा आहे सज्जनांनो. जोपर्यंत ज्याला चांगल्या तुपाची चव माहित नाही का, ते दारड्यालाच चांगलं चूप म्हणतंय. निळोबाराय करण्यासाठी हृदय लय मोठं लागतंय. निळोबाराय करण्यासाठी अंतःकरण आकाशापेक्षा मोठं लागतंय. त्याला निळोबाराय सारखे संत कळतात. शेळ्यासारखा पाला खाणाऱ्याला चांगल्या पदार्थाची चव काय कळत असते. काय निळोबाराय आहेत महाराज. आणि त्या निळोबारायनी म्हणावा, संतांचा महिमा वर्णन करत असताना मी काय वर्णन करू. त्यांनी हात टेकावा तर गिरगावच्या बाळ्यानं कितलीक पिठलं हटायचं. काय लायकी आहे का माझी, अधिकारी का, योग्यता आहे का. सारखा पुढे पुढे सारखा मागच्यांना जागा मिळते. सारखा पुढे पुढे काय त्या वायरात करण नसते. सारखा ज्याला कोणाला जागा नसेल त्यांवरे पण बसा. काय दर्जा आहे निळोबारायांचा. काय त्यांचा महिमा वानु वारंवार. या शेठजी हरी भक्त थोर भूमंडळी. ते
भूमंडळात बसा, मृदंगाचार्या शेजारी बसा, बसा पुढे सरकून बसा. ते या भूमंडळामध्ये पवित्र आहेत. बसा सर्जेराव दादा. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. ही संत ब्रह्मदेवाला सुद्धा आवडतात. कोण ब्रह्मदेव? हाडामासाचा कुंभार. मातीची गाडगे तयार करणारी कुंभार दादा मृत्यू लोकात खूपशी असतील, पण हाडामासाचं गाडगं तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, तो विश्वात एकच कुंभार आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडी तोरे. अविरत गाडगे तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे आहे. आतापर्यंत जेवढी कुंभार दादा असतील तेवढी गाडग्याला छिद्र ठोत नाहीत शेठजी, प्रल्हाद बाबा, सर्जेराव दादा. पण एकच जगाच्या पाठीवर कुंभार आहे, त्यानं गाडग्याला 9 छिद्र पाडले. 9 छिद्र पाडले. 9 उभं गाडग आहे. घरी गेल्यावर मोजा. प्रचंड विद्वान कुलाला असेल तो कुंभार असेल, पण त्याही कुंभाराला संतांची भेट आवडती. त्यांची या भेट ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. का आवडतात? ब्रह्मदेव मृत्यू लोकात शक्यतो संतांनी इतके पूज्य नाहीत. का? ब्रह्मदेव एवढे विद्वान आहेत, पण जरा घोड चूक केली. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईसे सांगितले. ब्रह्मा कन्येसी धरू जाय, ही चूक केली. वारकरी संप्रदायामध्ये नैतिक चुकीला मान्यता नाही, नाही मान्यता. म्हणून ब्रह्मदेवाने विचार केला, काय संतांचा अधिकार आहे. ज्या ज्या स्थळी संतांचं वास्तव्य, त्या त्या स्थळी संतांचं चंद्र सूर्य तोपर्यंत मंदिर आहे. इतकी मोठी आहेत संत. यमधर्मवास पाहे नित्य काळ. यमाला सुद्धा संत आवडतात. तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्याला नेऊन कदरले ते. यमाला सुद्धा संत आवडतात. मने धन्य वेळ भेटतीये. ज्या वेळेला मला साधू भेटेल ती वेळ मी धन्य मानेल. हा संतांचा अधिकार आहे. उदात्त अंतकरणाने मला आशीर्वाद देत राहा. गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने यावर या 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 राजभाऊ या. मोठ्या श्रद्धेनं भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ गेल्या 14 वर्षाची दिव्य परंपरा आहे. अशा या परमपावन परंपरेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा, मला काही फारसं ज्ञान नाही, तरी पण मला या पवित्र गोवर्धन गडावर कीर्तन करण्याचा योग तुम्ही दिलाय. माझं परम भाग्य आहे. सर्व विश्वस्तांना प्रणाम करतो. मठाधिपती आदरणीय प्रल्हादजी महाराजांना दंडवत करतो. गोडसजांचं सहकार्य असे हरिदास शेठ, त्यांना गोडसा धन्यवाद देतो. असंच धर्म कार्य करण्याची सद्बुद्धी तुमच्या अंतकरणामध्ये विटेवरच्या मालकाने देवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. भगवा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं अंतकरण मनोगत त्या परम पावन कृष्ण कथा सांगतेने फिटे पांग. त्या कथेवर थोडस मोबाईल खेळू नका राजे. विठाला विठाला मला काही अडचण नाही, फक्त कॅमेरे आहेत तुमच्याकडं आणि मग नंतर लोक नाव ठेवतात आपल्याला. चालू कीर्तनात भजने मोबाईल खेळायलेत असं नंतर, कारण जग पाहणार आहे ना, अख्खं ब्रह्मांड पाहणार आहे. ब्रह्मांड तुम्ही 11 लाख दिले, विदेशातल्या पण लोकांनी पाहिलेत, देव केलेले विदेशातल्या लोकांनी.
महाराज तुम्ही 11 लाख दिले, हे विदेशातल्या लोकांनी पण ऐकलेत. विठाला विठाला अरे ती श्रीमद भागवत कथा सांगण्याचा योग आदरणीय सर्जेरावजी ताठे त्यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ ती कथा सांगण्याचा योग मला आला, ते माझं परम भाग्य. उपस्थित विनेकरी असतील, दोन्ही मृदंगचारी असतील, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावाचा टाहो फोडणारी ही वारकरी मंडळी असतील, चोपदार असतील, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. सज्जनांनो, आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही या धर्ममंडपात आलात. ज्ञानोबाराय तुकोबारायचा पायीक एक छोटासा वारकरी या नात्यानं तुमच्या चरणावर दंडवत करतो. साऊंडवाले तुम्हालाही धन्यवाद देतो, कॅमेरावाल्यांनो तुम्हालाही धन्यवाद देतो. माझ्या लग्नात एक पण नव्हता, तुम्हालाही धन्यवाद. गेवराई शिमी तथा हरिदास शेठ या परिसरातल्या सर्व भक्तगणांना खूपसा धन्यवाद देतो. राजेभाऊ नागरे सुद्धा आहेत. आदरणीय तारुआप्पा मेटे असतील, पंडितरावजी मेटे असतील, नुकतंच सरचिटणीस पद ज्यांच्याकडे आले असे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली. कारण धानोरा आश्रमावर श्रीगुरु सर्वानंद सरस्वती महाराजांच्या आश्रमावर यजमानपद तुमच्याकडंच होतं माझं. वा, तुम्हालाही धन्यवाद. अधिक करून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पंढरपूरकर महाराज असतील त्यांनाही प्रणाम. तुम्हा सर्व सर्वज्ञ वारकऱ्यांना प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. काय त्यांचा महिमा वानो वारंवार हरिभक्त थोर भूमंडळे. काय असेल संतांकडं की जेणेकरून निळोबाराय म्हणतात मी ते किती थोर आहेत, मी किती वर्णन करू. एक सांगू सज्जनांनो, देव कोणालाही सांगता येईल, पण माऊली संत आतापर्यंत देवाला सुद्धा कळाले नाही. म्हणजे किती मोठे आहेत संत, किती मोठे आहेत, अजून देवाला सुद्धा त्याचा पत्ता लागला नाही, इतकी मोठी संत आहेत. महाराज संतांच्या सुखाकरता, त्या सुखाचा आस्वाद घेण्याकरता विटेवरचा मालक वैकुंठात नालता. या सुखा कारणे देव येडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वेडा झालाय, पागल झालाय, पिसा झाला देव संतांच्या सुखाकरता. त्यांच्याकडे जे सुख आहे ना, त्या सुखाची प्राप्ती करण्याकरता पागल झालाय. मला असं वाटतंय सुख जर संपलं असतं प्रल्हाद बाबा तर वैकुंठाला परत गेला असता, पण अजून सुखच संपलं नाही, याच्याकरता खाली आहे. त्या अर्थी संत इतके मोठे आहेत. विठाला विठाला मला सांगा किती देव मोठा आहे हो. मेनकापडासारख्या कातड्याची एकच बायको, तर माणसं तिला इतके मलपत आहेत, एकच तर त्याला 16,108 येतात. विश्वाचा बाप येतो तुम्हाला आणि मला. इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय, ही ज्याच्या हातात ताकद आहे, एवढा मोठा आहे, तरी सुखाची कमतरता आहे. 10-5 एकरावाल्यानं कशाला कोंबड्या आणि उलट्या उड्या हाणायच्या, मग लयच मजा आहे. कोण मजा आहे तुझी. दुःखे विश्वाचा बाप. महाराज देवाला सुख देण्याची ताकद, संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्याची, मनवोनी सेवा
देवाला सुख देण्याची ताकद ज्यांच्यात ती मोठी किती असतील कल्पना करा. आपण संसारातल्या लोकांना पुरेपूर सुख देऊ शकत नाहीत, रक्ताच्या नात्यातला. ही आपली श्रीमंती आहे. आणि संत देवाला सुद्धा सुख देतात. याच्या पलीकडे सांगू का प्रल्हाद बाबा, देवाला देवच जर जग म्हणत असेल तर ते ज्ञानोबा आहे तुकोबा आहे मुळे म्हणतात. वा आमुची भावे तुझ्या देव पण, आमुची भावे तुझ्या देव पण, आमुची भावे तुझ्या देव पण, आमुची भावे तुझ्या देव पण. एका विसराने राही नाती, एका विसराने राही नाती, समर्थाशी नाही समर्थाची नाही उत्तर स्मरण, समर्थाची नाही आमुचिया भावे सिंगल उतर निघायची. आमुचिया भावे तुझं देव पण. महाराज संतांनी सांगितलं देवा तुला देव पण कधी आलंय, ते आमच्यामुळं, म्हणजे माझ्यामुळं नाही बरं का. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज या लोकांमुळं देवाला देव पण आलंय. जरी संत जन्माला आली नसती माऊली तर ते लक्ष्मी पशी बसला असता भांडे घाशीत. हरिदास शेठ देव 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 म्हणून या देवाचा प्रचार कोणी केला असेल तर संतांनी. आमदार खासदार मंत्र्याचे देव कोण असते? हा, आणि कार्यकर्ते जर नाही बेजार झाले यायला पंख्याचे येडे मोजावं लागतील. होय तारुआप्पा महाराज चपला उघडूस तर कार्यकर्ते त्या नेत्याचा प्रचार करते, तेव्हा तो नेता खुर्चीवर बसतो. फक्त त्या नेत्याने इतकंच लाजलं पाहिजे कार्यकर्त्यासाठी काच खाली करी जाय. बोलत जाय त्याला 2 मिनिटं. या पवित्र देशातल्या राजसत्तेतल्या सत्तेवरच्या लोकांचे देव आहेत त्यांचे कार्यकर्ते. ते त्यांना पदावर बसित, ते त्यांना मोठं करतात माऊली. तसं या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठं केलं पंडित भाऊ. तसं विश्वाच्या बापाला संतांनी मोठं केलंय. इतकी मोठी संत आहेत. विठाला विठाला बरोबर आहे म्हणतात. मी किती वर्णन करू त्यांचं. इतकी मोठी संत आहेत, एवढी मोठी संत आहेत. काय असेल बरं संतांकडे इतकं मोठे पण. चारुकीर्ती नावाचा एक प्रधान होता. तो समाजानं हिंदू होता, कुळानं हिंदूच्या कुळातला होता. त्याचं नाव होतं चारुकीर्ती. सरदार आहे, पण तो सरदार या पवित्र देशातल्या मुसलमानाचा होता. मुसलमानाचा सरदार आहे. उत्तर भारतामध्ये एक प्रांतीय राजा आणि त्या राजाचा सरदार आहे हिंदू समाजाचा. त्याचं नाव आहे चारुकीर्ती. आणि त्या चारुकीर्ती नावाच्या व्यक्तीला 2 संत भेटले. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि संत शिरोमणी नामदेवराय. तीर्थयात्रेकरता गेलते. तीर्थयात्रेकरता संतांचा महिमा किती मोठा आहे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला उत्तर भारतामध्ये माऊली महावैष्णव आणि संत शिरोमणी नामदेवराय गेले तर संत शिरोमणी नामदेवरायने एका विहिरीतलं पाणी वरी आणलं. मोटरान नाही, मोठान नाही, दगड टाकून नाही, लघिमा नावाच्या सिद्धीच्या बळावर.
त्या सिद्धीला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. गाथा वाचा आणि लक्षात येईल तुम्हाला. तीर्थावळीचं प्रकरण वाचा, सगळ्यांच्या लक्षात येईल की ती कोणती सिद्धी आहे. तव खळखळो निकूप ओसंडून वाहू लागला. जसा कल्पांताच्या वेळेला समुद्र खळखळतोय असं शिभर पाणी इरीत होतं, फक्त शिभर. पण ज्ञानोबारायांनी डोकावून पाहिलं आणि लघिमा नावाच्या सिद्धीला सांगितलं, ए सिद्धी. सिद्धी यायच्या घरच्या दाशा होत्या. हो, अनिमा गनिमा लघिमा कामा वशित्वा विशित्वा ही सिद्धींची नाव आहेत. मला जर भेटली ना घंटाक्षी तर सगळ्या मराठवाड्यात पुन्हा मोटरा लावायचं कामच होणार नाही. ए सिद्धी मका भिजव, ए ती अद्रक वाळायली ग. पण सिद्धी स्वप्नात येण्याची लायकी नाही आमची, तर भेटती कशाला. हा, पाणी चोरी आलं. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने हे प्रत्यक्ष डोळे भरून पाहिलं आणि त्या उत्तर भारतातल्या प्रांतीय राजाला जाऊन सांगितलं, सरकार जहापना गजब हो गया. काय का गजब बोले. महाराष्ट्र के ज्ञानदेव नामक संत है, अपने बाजू का जो कुआ, यायली हिंदी वाला, आपल्या बाजूची जी विहीर आहे का, ती विहीर ओसंडून वाहा लागली. क्या बातें करते आप प्रधान जी. काही कळतंय का आपल्याला, काही भान आहे का आपल्याला. माझं आयुष्य गेलंय त्या विहिरीमध्ये, बकेटभर पाणी सापडत नाही आणि ती विहीर भरून सांडती असं तुम्ही म्हणता. चलिए सरकार विश्वास करिए. आणि तो उत्तर भारतातला प्रांतीय राजा चारुकीर्ती नावाच्या प्रधानाचं ऐकून त्या विहिरीवर गेले तर विहीर अशी ओसंडून वाहू लागली. त्या परिसरातल्या पशु पक्षी जनावरं ते वाहतं पाणी पिऊ लागले. ठीक आहे. कौन है? ज्ञानदेव, महाराष्ट्र के संत है जी. साथ में नामदेव है. ठीक है. पण तो बादशाह थोडा रगील होता. माणसं हुशार होते. तुम्हाला सांगू का, पुसटच्या गोष्टीला बळबळणारी नव्हतीच राजे लोक पूर्वीचे. तेजस्वी लोक होते. राज दरबारातली लोक पूर्वीच्या काळात दर्जेदार लोक होती, दर्जेदार. त्यांच्या वाणीवरचा दर्जा, वागण्याचा दर्जा, सगळ्या गोष्टीचा दर्जेदार दर्जा होता भारत देशातल्या राजांचा. ठीक आहे. चारुकीर्ती जी सरकार, अजून एक चमत्कार असला तर मी मान वाकीन. हरिदास शेठ त्या उत्तर भारतातल्या प्रांतीय मुस्लिम राजाने एका ठोक्यात तलवारीनं गाईचं डोकं चेगळं केलं. माऊली, शरीर एक कड आणि डोकं एक कड. ज्ञानोबारायांनी डोळे झाकले. जगदानंद कंद जगतपते, आमच्या डोळ्याच्या समोर एका यवनानं गाय कापावी, आम्ही ती निमूटपणे पाहावी. नामदेवरायांनी डोळ्यावर हात ठेवला. काय प्रभू, काय तीर्थयात्रे करतात ज्ञानोबाराय सोबत मला पाठवलंस रे मायबापा. पण मला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या सोबत माझ्या समोर गाय कापलेली पाहतोय मी. काय त्यांचा महिमा वारंवार. चारुकीर्ती प्रधान काही बोलत नव्हता. मोठ्यांपुढे काय बोलता येतं, राजा राजा आहे. प्रधान जी, अबे गाय जिंदी कर दो बोले. ही गाय जर जिवंत केली तर आमच्या समाजामध्ये फक्त मस्जिदीत वाकल्या जाते, आमच्या मौलानाच्या पुढं वाकल्या जाते, आमच्या काजीच्या पुढं वाकल्या जाते. आम्ही कुठेही वाकत नाहीत. पण माझ्या समोर जर गाय जिवंत केली तर मी तुमच्या महाराजांच्या पायावर नतमस्तक होईल.
चारू कीर्तीचे तोंड नाही हसलं, हृदय हसलं, हृदय. कारण चारू कीर्तीला माहित होतं नामदेवरायाचा ज्ञानोबारायाचा पॉवर काय, त्यांचा दर्जा काय, त्यांचा अधिकार काय. आणि चारू कीर्ती नावाची व्यक्ती बादशाचं हे फरमान संत शिरोमणी नामदेवरायांना सांगितलं. पूज्य श्री नामदेवराय एवढी गाय जिवंत करून द्या. नामदेवराय म्हणले काय काम सांगितलं, इतकं सोपं, एवढं सोपं. चारो कीर्तीनं सांगितलं माय बापा श्री गुरु नामदेव महाराज, तुम्ही जर ही गाय जिवंत केली तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चारू कीर्तीची छाती उंच राहील, त्याची मान उंच राहील, तोपर्यंत माझ्या नावाचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. मोठं प्रकरण आहे. अवधी मागितला होता थोडासा, पण मी वेगात येतो. मृत शरीर गाईचं, शरीराच्या वेगळं डोकं पडलेलं आहे. नामदेवरायने डोकं नाही चोंबाळलं. आपल्याकडं गाईचं दर्शन घेत असताना शेपटीकून घेत असते, अधर्म सिद्धांत आहे. आणि संत शिरोमणी नामदेवरायनं शेपटीकडनं गाय कुरवाळली, त्याची पाठ कुरवाळली, पाठ कुरवाळली, पाठ 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 कुरवाळली. आणि कास अशी दुधानं भरलेली होती, दुधानं. त्या गाईच्या काशीवर असा स्पर्श केला आणि हे गौमाते आमच्या करता उठू नकोस ग, पण तुझ्या वासराला जन्म दिलास का, ते वासरू दिवस माळाल्याच्या नंतर हंबरल ग. आणि त्या वासराचं हंबरणं टाव फोडील ग. कृपा करून त्या वासरासाठी तू उठ ग माझी माय, तू उठ, उठ गाय, गौमाते उठ. कशी उठलो गाय, डोकं कापलंय तिचं, कशी उठेल ती. कुरवाळली गाय आणि तुटलेलं डोकं दोन्ही शिंगाला धरून उचललं आणि कापलेल्या शरीरापाशी डोकं लावलं आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा आयुष्यभर तुला काय मागितलं नाही रे, काय मागितलं रे तुला आयुष्यभर. देवा तुझं कीर्तन करत असताना धोत्र नव्हतं नेसायला. देवा आपल्या संस्कृतीमध्ये करदुडा बांधतात, ते करदुडा सुद्धा नव्हता रे. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी, सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, रक्ताची लंगोटी. मावाळवंती कीर्तन करी, मावाळवंती कीर्तनाय, मावाळवंती कीर्तनाय. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सांगा प्रल्हाद बाबा, आपल्याला धोत्र घ्यायला दुकानात जायची गरज आहे का? इथल्या 5-7 लोकांना माहिती आहे 95, 96, 97 आणि 98चे 3 महिने मी एका दुकानावर राजेभाऊ 520 रुपये महिने नोकरी करीत होतो. आज त्या बाळू महाराज जर मेला तो धोत्रात जळेल इतके कपडे दिले देवानं. ही फक्त ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे,